5चा गजर लावून 5:30 वाजता उठणारे मी आज 5:05 उठले. दार उघडून बाहेर बघितलं तर एवढा सगळा अंधार होता. अंधाराची तर मला खूप भीती वाटते, म्हणून म्हणलं बाहेर यायलाच नको. आंघोळ करून घेतली, देवाला दिवा अगरबत्ती लावून घेतली. सकाळची तर खूपच गडबड असते, म्हणून पटापट इकडे चपात्या बनवून घेतल्या, भाजी बनवून घेतली. यांना लवकरच जावं लागतं म्हणून यांचा डबा पटकन भरून घेतला. ह्यांची तब्येत आज खूपच खराब होती, तरी पण हे आज कामावर निघाले होते, कारण न जाऊन सांगता कुणाला. मग पटपट इथं मुलांचं पण मी आवरून घेतलं आणि त्यांना शाळेत पाठवून दिलं. दूध गरम करून इकडे मी दुधाचा चहा बनवून घेतला, कारण रोज तर मी काळाच चहा पित असते. आज म्हटलं दुधाचा चहा प्यावा. इकडे मला नारळ दिसला, म्हटलं नारळ गरम केला तर ह्यातलं खोबरं पटकन बाहेर निघतं, म्हणून असा नारळ गरम करून घेतला आणि म्हटलं खोबरं काढून बघावं, तर ते पटकनच निघालं. एवढे दिवस ही ट्रिक मला माहीतच नव्हती. भांड्याचा एवढा मोठा पाळा पडला होता, तो पटापट घासून घेतला. म्हणलं आता दिदू येईल, ती यायच्या अगोदर माझी सगळी कामं व्हायला, म्हणून इकडे पटापट धुणं पण आपटून घेतलं. ती आल्यावरती नंतर आम्ही असं निवांत बसून जेवण केलं. तर आजच्यासाठी एवढंच होतं.